लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे कराडच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळेला पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिले। नेमकं काय म्हणाले उदयनराजे पाहूयात। शिरोडनं केली, शिरवाड, खंडाळा, वाई, नंतर पाचगणी, महाबळेश्वर, पलीकडचा जो चढ खुरे, कालच त्या संपूर्ण भागात जाऊन आलो, तो भाग झाला। त्याचबरोबर सातारा शहरातला प्रामुख्याने जो शहरी भाग आहे तो तर नेहमीच तिथं झालेला असतो। कोरेगावातला बहुतांश भाग जो आहे तालुका आमदारगिरी मतदारसंघाचा तो देखील तिथं दौरे झाले। त्याचबरोबर उत्तर कराडमधले सुद्धा हीच परिस्थिती, आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेतल्या, काय संवाद मेळावे घेतले आणि आज या ठिकाणी आता आज कराड शहरासाठी दिवस आम्ही दिलेला आहे। वेळ अत्यंत थोडा आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती की अजून 2 दिवसानंतर पाटण, दक्षिण कराडचा उर्वरित भाग आणि पाटण, कारण की शेवटची म्हणजे 12 तारखेपासून नॉमिनेशनची तारीख चालू होती आणि तिथं लास्ट तारीख आहे 19। त्यामुळं वेळ अत्यंत थोडा आहे। त्याप्रमाणे बराचसा अगोदर आम्ही संपूर्ण संपर्क दौरे काढल्यामुळं बराचसा भाग कव्हर केला। आता जर करायचं जे कोण इच्छुक असतील काहीतरी करायचं झालं तरी ते त्याला सुपरमॅनच लागणार, कारण की वेळ एवढं कमी वेळात सगळीकडे जाणं की तसं फारसं ते अशक्य। या संपूर्ण मागच्या वेळेस जे घडलं यावेळेस अगोदरच तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। आम्ही नेहमी विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांसमोर गेलो। माझ्या संपूर्ण जीवनात कधी राजकारण केलं, कधी आडवाडीचं जे राजकारण असतं ते तर माझ्याकडनं कधी जमणार नाही। केलं तर समाजकारण केलं ते सुद्धा लोकांच्या हिताकरता, आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे म्हणून पहिल्यापासून जे करावं लागलं ते मी केलं। महायुतीची दुसरी यादी 10वी यादी भाजपची जाहीर झाली। अद्यापर्यंत दुसरं महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाले। त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की आज तुम्ही संवाद साधताय, पत्रकार परिषद घेतलाय, ते भाजपचे नेते म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून का लोकसभेचे उमेदवार म्हणून, ते एकदा आम्हाला स्पष्ट झालं पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा एक नॅशनल लेवलचा पक्ष आहे आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका, जसं महाराष्ट्रात निवडणुका चा प्रोग्राम जाहीर झाला तसं सगळे देशभरात प्रोग्राम जाहीर झालेले। स्वाभाविक आहे की टप्प्याटप्प्याने फर्स्ट फेजमधलं सेकंड फेज, थर्ड या प्रकारे त्यात आपल्याला माहिती आहे की हा विकास महायुतीच्या संपूर्ण या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल,
अजितदादांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असेल, RP आठवले गट असेल, शेतकरी संघटना, रासप आणि इतर जे काय संपूर्ण पक्ष आहेत या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करूनच उमेदवार जाहीर होतात. आणि त्यामुळं इतर पक्षांची म्हणजे आता जरी जो प्रश्न विचारला की कोणाची उमेदवार जाहीर झाली मला माहीत नाही, पण स्वाभाविक आहे, लोकशाही कोणी पण बोलवू शकतो, कोणाची झाली असतात. पण त्यांची जी महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचं जे काही त्यांची चर्चा झाली असेल त्यातून त्यांनी जाहीर केलं असेल, तेव्हा मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आणि आपला जो एक प्रश्न आहे, राज्यसभेचा खासदार तुम्ही आहेच, पण तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी आपल्याशी बोलतोय. आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निर्णय घेईल, यादी जाहीर करेल. सल्ला दिला तुम्हाला की फक्त गाड्या फिरवू नका आणि स्थानिक पातळीवर काम झालं पाहिजे, त्याला प्लॅनिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक सल्ला. प्लॅनिंग झालेलं आहे, मी तेच सांगितलं, सगळं प्लॅन तुमच्या समोर मी उघडकीस केला की झालं मोबाईल. बाळासाहेब राज ठाकरेंनी मोदींना निशब्द पाठिंबा दिला संपूर्ण मनसेचा, काय चांगलं आहे ना, त्यांना विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं कार्य मोदींनी केलेलं आहे किंवा त्यांच्या बरोबर असलेले सगळे सहकार्य मग केंद्रात असेल किंवा वेगवेगळ्या राज्यात असेल, आपल्या महाराष्ट्राचं मग पाहिलं आपण तर मला सांगा, वास्तविकरित्या ह्या अगोदर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ना, बरोबर, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पण खरं तर बाकीचं जास्त लाभला होते. पण मला सांगा की ह्या संपूर्ण ह्याच्यात सगळ्यात महत्वाकांक्षी जी योजना होती ती काँग्रेसच्या काळात का राबवली गेली? कृष्णा खोरे विकास महामंडळाची योजना का राबवली गेली नाही त्यावेळेस? शेवटी सगळ्या गोष्टी ह्या पाण्यावरती आधारित असतात. खास करून हा संपूर्ण जास्त करून बहुतांश लोक इथं शेतकरी वर्गात. ज्यावेळेस मी जेव्हा निवडून आलो नाही त्याच्या अगोदर मी गोपीनाथ मुंडे साहेबांना संवाद साधला. त्यावेळेस आदरणीय मुंडे साहेबांशी त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या भागात आणि या संपूर्ण मग सोलापूर असेल किंवा तर सगळं म्हणजे ह्या सातारा जिल्ह्यातला बरंच दुर्लक्षित भाग होता, त्याला पाणी दिलं पाहिजे. पाणी काय तुम्ही सपाटीवर तिथं आणू शकत नाही, या ठिकाणी संपूर्ण सह्याद्रीचं संपूर्ण परिसर. आणि त्यावेळेस कोणीही एकही BJPचा लोकप्रतिनिधी नसताना तो प्रकल्प मंजूर केला. त्या प्रकल्पासाठी मला त्यांनी मी काय त्यांना असं म्हणलं की मला उपदेश व्हायचं होतं म्हणून नाही, पण एक प्रकारचं त्याच्या माध्यमातून लोकांसाठी झटू शकतो, काहीतरी काम करू शकतो या हेतूने आज संपूर्ण प्रकल्प झाल्यानंतर त्यातूनच पाहिलं की आज विश्वास त्या पूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यात आज ठिकठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण काय पाहतो तर एक परिवर्तन झालेला पाहिला आपल्याला. आता एक काळ होता की इथं काँग्रेसशिवाय दुसरं कोणाला काय त्याला म्हणतात दुसरा विचारच करत नव्हतं. आणि एवढा उपमत त्यावेळेस झाला तर मला असायचा मला न वाटायचं, कारण की मी नुकतंच माझं कॉलेज संपलं होतं आणि मी आलो म्हणजे सातारला आलो. त्यावेळेस मला काँग्रेस पक्ष असे म्हणायचे की दगडाला शेंदूर जरी फासला तरी लोक निवडून देतील. म्हणजे तुम्ही या लोकांच्या जीवावरती ज्यांनी तुम्हाला अनेक वर्ष तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला सहकार्य केलं, त्याचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे सगळ्यांना ग्रहितच धरलं का तुमची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळं माझे मित्र आणि राज ठाकरे साहेबांनी तो बिनशर्त पाठिंबा दिला हे असंच काहीतरी कारण असणार, नाही तर कशाला दिलं असतं. तारळीचं पाणी 100 मीटर उचलून मिळत नाही गेली अनेक वर्ष, त्यामुळे 6 गावं मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. नाही एक लक्षात आहे,
तेच सांगतोय ना तुम्ही. आता तुम्ही कोर्टासारखं बोलताय, ते मिळत नाही, ते उचलून नाही तर मग हेच तुम्ही गेले 40-45 वर्ष का कोणी काँग्रेसला विचारलं नाही? हे धरणं झाल्यास तारळी धरण झालं नसतं, हा प्रश्न विचारला असता का? सगळ्यांना पाणी पोहोचवणार आहे, त्याच्यापर्यंत लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम्स असतील, काही योजना असतील, ते निश्चितपणे होणार. ही काळजी करून केंद्रातनं त्याची तरतूद मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, त्यामुळं होणार. स्टेज वाईज होणार. इकडचं पहिलं सगळं एका टायमाला थोडी सगळं प्रोजेक्ट्स चालू करतात, जसं जसं त्यांचं नियोजन असेल त्या नियोजनाप्रमाणे होणार. त्याचा असा एक सूर आला की भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि सातारा जिल्हा हा काँग्रेस विचाराचा, यशवंत विचाराचा आहे. भाजप खरं जातीवादी आहे का? नाही, आम्ही म्हणतोच ना की काँग्रेस आहे ना, मग काँग्रेस ज्या महाविकास आघाडीने ज्या मिळत आहे संपूर्ण ही चर्चा झाली किंवा ज्यांनी कोणी विधान केलं असेल, पण त्यांनी पहिलं सांगू द्या, बाकीचं लांब राहिलं, दुसऱ्या पक्षाचं लांब ठेवा. तुम्ही या संपूर्ण म्हणजे मी मग कृष्णा खोरेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प का राबवला नाही? असे अनेक विषय आहेत म्हणजे त्यात आता म्हणजे वेळ पुरणार नाही. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.